बरं, काल सुरेश दस असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील आमचे दैवत आहे, 2-3 दिवसातच त्यांचा गैरसमज आम्ही दूर करू. गैरसमज म्हणजे काय असतो की तुम्ही एखादी गोष्टच केली नाही, हा तुमच्यावर बळच षडयंत्र केलं असतं आणि तुम्हाला जर बळच बदनाम करायला लागले असते तर आम्ही ठासून सगळे उभं राहिलो असतो. हो, हे मीडियाच्या साक्षीने शब्द देतो मी. त्यांना जर बदनाम करायचा कोणी प्रयत्न केला असता ना, त्यांच्या सरकारमधल्याने बी भाजप मधल्यातल्याने बी, तर आम्ही ठासून मराठी त्यांच्या मागे उभा राहिलो असतो. कोण बदनाम करतय दसांनाला ते आम्ही बघितलं असतं. तुम्ही गेलात, षडयंत्र काय त्याच्यात? गेलात आता समजण्या हाणून उपयोग नाही. तुम्ही जी मराठ्यांची फसवणूक करायला नको ती केली, गोड बोलून मराठ्यांचे तुम्ही मुंडके मोडून टाकले. ही अपेक्षा नव्हती मला. किती का आमदार येते, किती का जातात, आम्ही मराठे खंबीर आहे मोठं करायला पण आणि नीट करायला सुद्धा. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी भेट घ्यायला नको होती असं मला कोणत्याच परिस्थितीत नाही हो. असे काय तसे काय परिस्थितीत काय राहिले त्याला? आता आमदार झालाय, सगळं झालंय, काय राहिलंय? कोणा जीवावर काही गुतलं का? कोणत्या परिस्थितीला आता अडचणीत काळ असल्या म्हणू शकतो माझं निवडून निसतर गेलतो. आता काही झालं नाही ना, त्याला काय झालंय? ते घरी आले नाही, घरी भेटायला गेलंय. म्हणजे हे क्रूर आहे. म्हणजे त्या पंकजा मुंडेंना नुसतं पाडलं म्हणून ह्यो शुभेच्छा द्यायला तयार नाही बाबा. नुसतं पाडलं की नाही, पुढे पडून दिलं मराठ्याच्या पोरांनी. त्याची इतकी तो क्रूर नाही म्हणती. एक हत्यारा ज्याने खून घडून आणलाय, खंडण्या मागितल्या, त्याच्या घरी जाता वा आणि म्हणता मला बदनाम करायला, मला षडयंत्र करायला लागले. मी म्हणतो माझ्यासाठी ते विषय संपवायचा मला आता. मग आपली इच्छाच नाही राहिली त्या विषयावर बोलायची. त्या इतका मोठा दगा आणि धोका मराठ्यांशी धसांकडून होईल हे स्वप्न सुद्धा आम्ही घरातल्या गरीब मराठ्यांनी बघितलेलं नव्हतं. गरीबाच्या मनगटात ताकद आहे. कोणावर गुलाल फेकायचा, कोणावर नाही फेकायचा. आणि दुसरी मराठ्यांच्या मनगटात ताकद आहे. लयच जर येऊन करायला लागला तर त्याचा संयम सुटला ना, नीट सुद्धा करू शकतो आणि हो, कारण ही चाल चांगली नाही षडयंत्राचं. माझ्या विरुद्ध सुद्धा रचले गेले दोन्ही षडयंत्र तिथं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.